दख्खनचा राजा श्री ज्योतिबा केदारनाथ सौदागराच्या दरबारामध्ये चैत्र यात्रेनंतरनं कुठली तरी मोठी यात्रा भरते, ती म्हणजे श्रावण शुद्ध श्रेष्ठी यात्रा. चला तर मित्रहो, जाणून घेऊया ह्याची मागची कथा. एक महाक्रूरी आणि तसाच महापराक्रमी रत्नासूर नावाचा एक राक्षस होता. त्याला एक वर प्रदान होतं, ते म्हणजे भूमीवर पडणाऱ्या त्याच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबापासून त्याच्यासारखाच आणि त्याच्यासारखापेक्षा 10 पटीनं जास्त महाबलशाली राक्षस तयार होत होता. त्याला मारणं देवलोकांपासून पण अशक्य होता आणि त्याच्यापासून प्रजेला फार त्रास होत होता. हा त्रास कुठेतरी थांबावा म्हणून सगळ्या देवी देवतांनी आदिमाया चोपडाईजवळ धाव घेतला आणि आदिमाया चोपडाईला सांगितलं की ह्या राक्षसाचा तुम्हीच नाश करू शकता. आईने आपल्या प्रजेसाठी ह्या राक्षसाचा नाश करण्याचा निर्णय घेतला. आदिमाया चोपडाई देवीने चरपट आंबेचं रूप घेऊन ह्या राक्षसाचा संहार केला. पण ह्या राक्षसाच्या त्या एका तमोगुणी रक्तामुळे लाखो तसे राक्षस तयार होत होते. म्हणून आईने आपली जीभ इतकी लांब केली की त्याला संहार करताना त्याच्या अंगावर पडणाऱ्या त्या प्रत्येक रक्ताच्या थेंबापासून आईने ते चाटून घेतलं आणि त्या रक्ताचा नाश केला आणि त्या राक्षसाचा पण नाश केला. चरपट आंबेचे ते विशाल स्वरूप पाहून सर्व दैव व सैन्य भयभीत झाले. त्यावेळी केदारनाथ आणि महालक्ष्मी यांनी आंबेला विराट स्वरूप आवरून आपल्या मूळ सात्विक स्वरूपात येण्यास विनंती केली. परंतु चरपट आंबेने त्यावेळी सांगितले की रत्नासुराच्या तमगुणी रक्तामुळे वासामुळे मला माझ्या मूळ सात्विक स्वरूपात येता येत नाही. रत्नासुराच्या तमगुणी रक्तामुळे होणारा दाह शांत करा, म्हणजे मला माझ्या मूळ सात्विक स्वरूपात येता येईल. चरपट आंबेचे हे उद्गार ऐकल्यानंतरनं केदारनाथांसह सर्व देवांनी आईची लिंबू, दुर्वा, बेल आदी शीतलता देणाऱ्या वनस्पतींनी आईची रात्रभर षोडोपचार पूजा केली. तेव्हा पहाटे आईच्या अंगाचा दाह शांत झाला आणि आई चोपडाई आपल्या मूळ सात्विक स्वरूपात प्रगट झाल्या. आणि हा दिवस होता श्रावण षष्ठी. तेव्हापासून आजपर्यंत श्रावण शुद्ध श्रेष्ठीला रात्रभर जागर करून आईचा वरील द्रव्याने म्हणजेच लिंबू, बेल, दुर्वाणी पूजा केली जाते. हा लिंबू आईचा जसा चोपडाई देवीच्या अंगाचा दाह कसा कमी झाला, तसाच भाविकांच्या जीवनातील असणारा संकटरूपी दाह शांत व्हावा म्हणून भक्तांना आशीर्वादरूपी लिंबूयुक्त नारळ दिला जातो आणि अशा रीतीने साजरी केली जाते श्रावण शुद्ध श्रेष्ठी यात्रा. आई चोपडाईच्या नावानं चांग भलं, ज्योतिबा केदारनाथ सौदागराच्या नावानं चांग भलं.